विसावा राम गावा राम न्यावा राम गावा राम न्यावा राम राम गावा राम कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान रघुरायाचे गुण मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचे बाळ राम कौसल्येचे बाळ राम कैवल्याचा दानी राम कैवल्याचा राम कैवल्याचा दानी रामदासांचा अभिमानी रामदासांचा अभिमानी रामदासांचा अभिमानी रामदासांचा अभिमानी राम राम गावा राम न्यावा राम गावा राम न्यावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा। आज भगवान श्री रामचंद्रांचा जन्मदिवस चैत्र शुद्ध नवमी। भगवंताचे जन्म आपण दरवर्षी साजरे करतो। भगवंताचा जन्म झाला एकदाच, पण दरवर्षी साजरा करण्यामागे काही कारण काही विचार असणं आवश्यक आहे। भगवंताने आयुष्यामध्ये जे काही केलं त्याचं आपल्याला अनुकरण करता आलं। आपल्याला रामासारखं तर काही होता येणार नाही, पण राम बनण्याचा त्याचं अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न तर नक्की करू शकतो। पंढरीनाथ महाराज की जय। रामाचा महिमा सांगायला गेलं तर जेवढा महिमा आहे अगदी आपण वर्णन करू शकणार नाही। नुसती पानं वाचायला गेली तर अख्खा पुस्तकच्या पुस्तक येईल, पण महिमा संपणार नाही। जसा रामाचा महिमा आहे त्याप्रमाणे त्याचा अनुज म्हणजे लहान भाऊ लक्ष्मणाचा सुद्धा महिमा आहे। तसं बघायला गेलं तर सगळ्यामध्ये भाग्यवान जर कोण असेल तर लक्ष्मण भाग्यवान म्हणायला पाहिजे। ज्या रामाचं दर्शन घेण्याकरता आपण मंदिरात जातो, एक क्षण दर्शन घेतो, नमस्कार करतो, पुढे जातो। काही आम्ही कीर्तनकार, आम्ही देवाच्या समोर उभे राहतो, 2 तास कीर्तन करतो, कीर्तन झालं की आम्ही निघून जातो। पण लक्ष्मण हा सतत रामाच्या बरोबर आहे, रामाचा सतत त्याला सहवास आहे, रामाचं सान्निध्य आहे, आणि त्याच्यामुळे रामाच्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक कलेवर, प्रत्येक त्याच्या आचरणावर लक्ष्मणाचं पूर्ण लक्ष आहे। दुसरा एक प्रसंग लक्ष्मणाच्या